माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेने नागपूर शहरामध्ये आता गेले बरेच कालावधी झाला ऑपरेशन थंडर अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालू आहे। त्यानुसार गुन्हे शाखेला पण अंमली पदार्थ विरोधी सक्त कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आमची क्राईम ब्रँचची युनिट 3 ची जी टीम आहे त्या टीमनं एक चांगली छापा कारवाई काल केलेली आहे आणि त्या छापा कारवाईमध्ये अवैध असा गांजा जो जवळजवळ 85 किलो आहे तो मिळून आलेला आहे। त्याच्याबरोबरच तो संपूर्ण गांजा जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींनी वापरलेले वाहने मोबाईल हे सर्व जप्त करण्यात आलेला आहे। जवळजवळ 48,70,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करून सदर कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अद्यापही 3 आरोपी निष्पन्न झालेले आहे। 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेऊन जरीपटका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो गांजा कुठून आणला होता याच्याबद्दल पुढचा जो तपास आहे तो आमच्याकडे क्राईम ब्रँचला आणि पोलीस स्टेशन जरीपटका या ठिकाणी सुरू आहे। मध्ये फिरोज खान सरदार खान राहणार मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतो। मोहम्मद शकील मोहम्मद भुरू हा जो आहे यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो। असे हे 2 आरोपी सध्या ताब्यात घेतलेले आहेत आणि एक आरोपी ह्याच्यामधला अजून वॉन्टेड आहे। युनिट 3 ची जी टीम आहे पोलीस निरीक्षक सागडे आणि त्यांची संपूर्ण टीमनं ही पूर्ण कारवाई केलेली आहे।